केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणला का बसावे याचं मी आज तुम्हाला एक कथा सांगत आहे. समजा एखादा सेवा करणारा माणूस हा एकटाच घरी पारायण करण्यासाठी बसला. त्याचे फक्त 7 दिवसाचे एकच गुरुचरित्र पारायण हे पूर्ण होईल. जर तोच सेवेकरी हा केंद्रामध्ये साप्ताहिक पारायणला गुरुचरित्र पारायणला बसला तर समजा एकाच वेळेस किमान 500 सेवेकरी पारायणला बसले तर त्यांच्या संपूर्ण 500 पारायणाचे पुण्य त्याला मिळते. एकच सेवेकरी एकाच वेळेस 500 गुरुचरित्र वाचू शकत नाही, पण तोच सेवेकरी केंद्रात पारायणला बसला तर त्या सर्व पारायणाचे पुण्य आपल्याला मिळते. म्हणूनच परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामूहिक सेवा करा, कारण सामूहिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठमोठे प्रश्न सहजच सुटत जातात. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारचे शापितांना, असह्य आजार झालेल्यांना आजारण, मरण, भानामती इत्यादी गुरुचरित्र वाचल्याने दूर होते.